नमस्कार, मी प्रवीण एहरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वात मोठी आनंदाची बातमी आलेली बघा. सर्वात मोठी आनंदाची बातमी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात. या व्हिडिओमध्ये तुम्हाला दोन बातम्या पाहायला मिळतील. एक तर आनंदाची बातमी आणि दुसरी म्हणजे दुःखाची बातमी पण आपण तिला म्हणू शकतो. दुःखाची पण बातमी या ठिकाणी महिलांसाठी असणार आहे. धक्कादायक बातमी पण पाहणार आहोत. दोन बातम्या आपण या ठिकाणी पाहणार आहोत. सर्वात अगोदर बघा, जानेवारी हप्ता वाटप. तर जानेवारीचा जो हप्ता आहे तो तुम्हाला केव्हापासून वाटप होईल त्याची महत्त्वाची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. जानेवारीच्या हप्त्याच्या संदर्भातची सर्वात मोठी आनंदाची बातमी असेल. त्यानंतर दुसरं महत्त्वाचं बघा, 3 कारणांमुळे पैसे भेटणार नाहीत. 3 महत्त्वाचे कारण आहेत, त्यामुळे तुम्हाला पैसे आता ह्या ठिकाणी भेटणार नाही आहेत. त्यानंतर जानेवारी हप्ता जो आहे तो ह्या महिलांना भेटणार नाहीत. कोणत्या महिलांना भेटणार नाही त्याची महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. स्वतः उपमुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी घोषणा केलेली आहे. तर संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. थोडाही वेळ वाया न घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. पण नेहमीप्रमाणेच सर्व महिला भगिनींना विनंती करतो, कृपया करून सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा. चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक अपडेट्ससुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात. त्यामुळे सर्व महिलांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी, तुमचे नातेवाईक असतील त्यांना पाठवून द्या, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचणार आहे. तर बघा, थोडाही वेळ वाया न घालवता लगेच आपण सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पाहूया. तर पहा, राज्यातील लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. आता कर भरणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेचे फायदे मिळणार नाहीत, असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितलं. बघा, ह्या ठिकाणी 3 महत्त्वाचे कारण आहेत. जर आपण पाहिलं तर प्रत्यक्ष 5 कारणं आहेत. पण त्या 5 कारणांपैकी 3 महत्त्वाचे कारण आहेत, ते आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत. ते पण समजून घ्या. 7वा हप्ता केव्हा येईल, म्हणजे जानेवारीचा हप्ता केव्हा येईल ते पण पाहणार आहोत. बघा, लाभार्थी महिलांना जानेवारी 2025 महिन्यासाठी माझी लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता अद्याप मिळाला नाही. नवीन वर्षाचा बघा, जानेवारीचा 2025 सुरू झालेला आहे. 2025चं नवीन वर्ष आलेलं आहे. आज जर आपण पाहिलं तर 21 जानेवारीची तारीख आहे आणि अजूनही महिलांना पैसे आलेले नाहीत. 21 जानेवारी झालेले आहे तरी पण महिलांना पैसे आलेले नाहीत. म्हणजे जवळपास जर आपण पाहिलं तर नवीन वर्षाचा पहिला महिना जो आहे तो जवळपास अर्धा महिना गेला तरी पण पैसे आले नाहीत. अशातच आता अजितदादा पवार यांनी जालना येथे बोलताना या योजनेशी संबंधित अपडेट शेअर केलं आहे. बघा, लाडकी बहीण योजना जी आहे ती सुरूच राहील असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे योजना तर बंद होणार नाही. पण यावेळी अजितदादा पवार यांनी जनतेला आश्वासन दिलं की महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना सुरूच राहील. मी योजनेतील त्रुटी दूर करण्यासाठी काम करेन. बघा, योजनेमध्ये ज्या काही त्रुटी त्या त्रुटी दूर करण्यासाठी काम करेन असं पण त्यांनी सांगितलं. आता पहिली अट, ज्यांचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे त्यांना लाडकी बहीण योजनेतून पैसे मिळणार नाहीत. सर्वात अगोदर राज्यातील प्रिय भगिनींना माझी विनंती आहे की 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या महिलांनी स्वइच्छेने या योजनेतून बाहेर पडावे असं त्यांनी सांगितले. निकष न करणाऱ्या पूर्ण महिलांना त्या ठिकाणी वगळण्यात येणार आहे. तर बघा, यावेळी बोलताना अजितदादा पवार म्हणाले की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना गरजू महिलांसाठी आहे. या योजनेचा लाभ घेणाऱ्या बनावट लाभार्थ्यांची काटेकोरपणे छाननी केली जाईल आणि महिलांचे जे पैसे त्या ठिकाणी बंद होणार आहेत. भरपूर महिलांचे पैसे बंद होतील. आता बघा, जानेवारीमध्ये 4,500 महिलांनी अर्ज केलेले आहेत. 4,500 महिलांनी अर्ज केलेले आहेत की आमचे जे अर्ज आहेत, म्हणजे आमचे जे पैसे आहेत, आमचा जो लाभ आहे तो त्या ठिकाणी बंद करण्यात यावा म्हणून स्वतःहून स्वइच्छेने त्यांनी अर्ज केलेले आहेत. आता त्यानंतर पुढे बघा, दरम्यान जानेवारी महिन्याचा 7वा हप्ता 26 जानेवारीपूर्वी, बघा 26 जानेवारीच्या पूर्वीच सुमारे 2.25 कोटी लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. म्हणजेच काय, तर हा हप्ता 26 जानेवारीच्या अगोदर जमा होईल. आज आपण पाहिलं तर 21 जानेवारी आहे आणि उद्या 22 जानेवारी आहे. तर पैसे पाठवत असताना हे जे पैसे आहेत लाडकी बहीण योजनेचे ते 2.25 कोटी म्हणजे 46 लाख महिलांना दिले जातात. बघा, 2,46,00,000 महिलांना पैसे येतात. त्यामुळे हा जो काही लाभ आहे तो देण्यासाठी 3 ते 4 दिवस सहज लागून जातात. तर 3 ते 4 दिवस लागतात. त्यामुळे उद्यापासून तुमचे पैसे वाटप सुरू होईल आणि 26च्या अगोदर त्या ठिकाणी आटपून जाईल. अशा पद्धतीने हे पैसे वाटप होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. अदिती तटकरे यांनी गेल्या आठवड्यात घोषणा केली होती की प्रजासत्ताक दिनापूर्वी, बघा प्रजासत्ताक दिन कधी असतो, 26 जानेवारीला, तर प्रजासत्ताक दिनापूर्वी लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे हस्तांतरित होण्यास सुरुवात होईल. या योजनेअंतर्गत प्रत्येक लाभार्थ्याला दरमहा 1,500 रुपये मिळतील. बघा, योजनेअंतर्गत दरमहा तुम्हाला 1,500 मिळतात आणि यामध्ये पण तुम्हाला आता 1,500 रुपयांचा हप्ता मिळणार आहे. उद्यापासून तुम्हाला सुरुवात होईल. सर्व महिलांना उद्यापासून जे पैसे आहेत ते पैसे यायला त्या ठिकाणी सुरुवात होऊन जाणार आहे. ठीक आहे. आता महत्त्वाची पुढची अपडेट आपण ह्या ठिकाणी पाहूया. बघा, त्यानंतर पुढे पहा, लाडकी बहीण योजनेच्या खोटी माहिती देऊन
काही महिलांनी लाभ घेतला आहे. या महिलांना योजनेच्या माध्यमातून दिलेले पैसे सरकार परत घेणार की नाही, अशा पद्धतीचा प्रश्न जो आहे तो त्या ठिकाणी महिला व बालकल्याण मंत्री अदितीजी तटकरे यांना विचारण्यात आला होता. त्यांनी महत्त्वाचं विधान याबाबत केलेलं आहे. बघा, तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे, तुम्ही आत्तापर्यंत लाभ घेतला असेल, तुम्ही योजनेसाठी पात्र नाहीत, मग ते पैसे तुमच्याकडनं परत घेतले जातील का, सरकार परत घेईल का? तर सरकारी चलनाच्या माध्यमातून ते पैसे राज्य शासनाच्या तिजोरीत येतील. राज्य शासनाची तिजोरी असते, त्यासाठी अर्थनियोजन विभागाशी आमचा संपर्क चालू आहे. या विभागाच्या माध्यमातून रिफंड हेड परतावा अधिकारी तयार करून देतील. त्या माध्यमातून हे पैसे राज्याच्या तिजोरीत येतील. हे पैसे लोकोपयोगी लोककल्याणकारी कामांसाठी योजनांसाठी वापरले जातील. इतर योजनांमध्ये जशी रुटीन रिफंड सिस्टीम म्हणजेच नियमित परतावा प्रणाली असते तशीच प्रणाली इथे देखील सुरू होईल. ज्यांनी चुकीची माहिती देऊन या योजनेचा लाभ घेतला आहे त्यांचे पैसे देखील राज्य सरकारच्या तिजोरीत परत येतील असं तटकरे म्हणाले आहेत. पाहू शकता बघा, ज्यांनी चुकीच्या पद्धतीने लाभ घेतला आहे तर त्या महिलांचे पण पैसे योजनेच्या माध्यमातून जर तुम्ही पैसे घेतले असतील तर तुमचे पण पैसे या ठिकाणी परत येणार आहेत असं पण त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजेच बघा, आता चुकीच्या पद्धतीने काय तर ज्या महिलांचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे त्या महिला अपात्र आहेत नियमानुसार. दुसरं म्हणजे ज्या महिलांकडे 4 चाकी वाहन आहे त्या महिला पण नियमानुसार अपात्र आहेत. तिसरं म्हणजे एकाच घरात फक्त 2 महिलांना लाभ घेता येतो, एक तर विवाहित आणि एक अविवाहित महिलेला. पण एकाच घरात 3 महिलांनी 4 महिलांनी लाभ घेतला असेल तर जर समजा 4 महिलांनी लाभ घेतला तर 2 महिलांचे अर्ज चालू राहतील, जे अगोदर आले होते अर्ज ते किंवा शेवटी जे अर्ज आले होते ते, आणि 2 महिलांचे पैसे बंद होतील. अशा पद्धतीने या ठिकाणी ही प्रोसेस संपूर्ण फॉलो केली जाईल आणि त्यानंतर काही महिलांचे पैसे जे आहेत ते त्या ठिकाणी बंद केले जातील. त्यानंतर पुढे पहा, आमची स्वतःची अर्ज पडताळणी व्यवस्था आहे. त्या अंतर्गत आम्ही परिवहन विभागाबरोबर काम करतात. बघा, परिवहन विभाग म्हणजे ज्यांच्याकडे कार आहे, परिवहन विभाग, RTO विभाग त्यांच्याशी संपर्क साधला गेलेला आहे आणि त्यामुळे तुमचा डेटा पण म्हणजे संपूर्ण माहिती त्या ठिकाणी मागितली गेलेली आहे. बघा, तुमच्या नावावर कार असते, तुमच्याकडे डॉक्युमेंट्स असतात, RC बुक असते, तर ती रजिस्टर्ड असते, सरकारकडे संपूर्ण माहिती असते आणि ती माहिती मागितली गेल्यानंतर तुमच्या घरात कोणाकडे कार आहे ते पण समजून जाईल आणि त्या घरातून किती महिलांनी लाभ घेतला आहे ते पण समजून जाईल आणि त्यामुळे तुमचा लाभ पण त्या ठिकाणी बंद होईल. बघा, परिवहन विभागाबरोबर काम करत आहोत. ज्या महिलांनी उत्पन्नापलीकडे जाऊन या योजनेचा लाभ घेतला असेल त्या या अर्ज पडताळणी प्रक्रियेद्वारे क्रॉस व्हेरिफिकेशन जी सिस्टीम आहे त्या सिस्टीममध्ये समोर येतील. तसेच ज्या महिला लग्न करून राज्याबाहेर गेल्या आहेत किंवा ज्या महिला राज्याबाहेर राहू लागल्या आहेत, तसेच गेल्या 5 महिन्यांमध्ये ज्या महिलांना सरकारी नोकरी मिळाली आहे त्यांची यादी देखील या अर्ज पडताळणी प्रक्रियेद्वारे समोर येईल असंही ते म्हणालेले आहेत. पाहू शकता बघा, संपूर्ण प्रोसेस सुरू झाली आहे. आता लाडक्या बहिणींना आव्हान काय केलं आहे तर अदितीजी तटकरे मॅडम म्हणाल्या, आम्ही सर्वच अर्जांची पडताळणी करणार आहोत. आत्तापर्यंत 4,500 महिलांनी स्वतः पुढे येत आपले अर्ज मागे घेतले आहेत. त्याचबरोबर इतरही लाडक्या बहिणींना आम्ही आवाहन करत आहोत की अशा पद्धतीने त्यांनी चुकीची माहिती देऊन या योजनेचा लाभ घेतला असेल तर त्यांनी स्वतःहून पुढे यावं आणि आपले अर्ज मागे घ्यावेत असंही त्या म्हणालेल्या आहेत. बघा, ज्या महिला चुकीच्या पद्धतीने लाभ घेत असतील तर त्या महिलांनी स्वतःहून पुढे यायचे आणि अर्ज मागे घ्यावेत असं पण त्यांनी आवाहन केलेलं आहे. म्हणजे जेणेकरून ज्या अर्जांची प्रोसेस आहे त्या अर्जांच्या प्रोसेसमध्ये तुम्ही त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने माहिती दिली असेल किंवा योजनांमध्ये तुम्ही त्या ठिकाणी पात्र नसताना पण लाभ घेतला असेल तर तुम्ही त्या ठिकाणी स्वतःहून समोर येऊन तुमचे लाभ बंद करण्यासंदर्भातचा अर्ज त्या ठिकाणी द्यावा. म्हणजेच तुमचा लाभ बंद होईल आणि तुमच्यावर कुठल्याही पद्धतीची कारवाई वगैरे त्या ठिकाणी होणार नाही. तशा पद्धतीची माहिती नाही पण कारवाई वगैरे तुमच्याकडे होणार नाही. तर अशा पद्धतीची संपूर्ण माहिती होती. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.